हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंटमध्ये. मित्रांनो, आपलं जे बुद्धिमत्ता सिरीज चालू आहे त्या बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं हे 33वं लेक्चर आहे. ठीक आहे, बुद्धिमत्ता सिरीजचं आपलं 33वं लेक्चर आहे. बुद्धिमत्ता सिरीजचं 33वं लेक्चर आहे. आपलं दिशा किंवा डायरेक्शन्स हे चॅप्टर चालू आहे. ठीक आहे, दिशा किंवा डायरेक्शन्स हे चॅप्टर चालू आहे. त्याचा पार्ट दुसरा आहे. ठीक आहे, सेकंड पार्ट आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण काय काय बघितलं होतं ते सांगून देतो. पहिल्या पार्टमध्ये आपण थेरी पाहिली होती. एक मिनटं. पहिल्या पार्टमध्ये आपण थेरी पाहिली होती. ठीक आहे, त्यानंतर टाईप वाईज क्वेश्चनला सुरुवात केली होती. थेरी झाली, सध्या हेच चालू आहे आपलं. याच्यानंतर काय काय येईल तर याच्यानंतर येईल प्रॅक्टिस क्वेश्चन, त्यानंतर येईल PYQ येईल. ओके, चला नेक्स्ट. या पूर्णमध्ये बुद्धिमत्ता सिरीजमध्ये एकूण तुम्हाला हे 20 प्लस आणखी 2 असे एकूण 22 चॅप्टर्स मिळेल. 22 चॅप्टरपैकी आपली जे आतापर्यंत 30-32 लेक्चर झाले त्याच्यामध्ये इकडले 10च्या 10 पण चॅप्टर मी शिकवलेले आहे. आता हे सध्या चालू आहे दिशा हे चॅप्टर चालू आहे माझं. दिशा हे चॅप्टर चालू आहे. याचे 4 लेक्चर येऊन जाईल. 4 ते 5 लेक्चर याचे येऊन जाईल. 5 नाही पण 4 तरी येऊन जाईल. ओके, चला नेक्स्ट. या बुद्धिमत्तासोबतच ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल त्याने निश्चितच माझी आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे ही बॅच जॉईन करू शकता माझ्या ॲपवरून. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि कमेंट बॉक्समध्ये पण लिंक पिन केलेली आहे. या आउट ऑफ मॅथ्स बॅचमध्ये तुम्हाला एकूण 40 टॉपिक्स मिळेल. हे 20 आणि हे वाले 20. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. याचा काढा आणि याचा काढा. एकूण 40 टॉपिक्स आणि 138 लेक्चर्स तुम्हाला मिळेल. सगळेच्या सगळे लेक्चर्स माझ्या ॲपवर मी अपलोड केलेले आहे. ओके, चला त्यानंतर आजच्या टॉपिकला आपण सुरुवात करू. आपलं दिशा हे चॅप्टर चालू होतं. त्यापैकी दिशा चॅप्टरचे आपण 3 टाईप पाहिलेत आतापर्यंत. टाईप नंबर 4 पासून सुरुवात करू. टाईप 4. ठीक आहे, एक व्यक्ती दक्षिणेकडे पाहत असून, ठीक आहे, अशी दिशा आहे, तो पाहत आहे दक्षिणेकडे. ठीक आहे, तो 180 मधून डावीकडे वळाला, 180 अंशामधून डावीकडे वळाला. ठीक आहे, वळतो. नंतर 45 अंशामधून उजवीकडे वळाला, नंतर 45 अंशमधून उजवीकडे वळाला. ठीक आहे, वळतो. नंतर 90 अंशमधून डावीकडे वळाला. ठीक आहे, पुन्हा मग 90 अंशमधून कोणीकडे? डावीकडे ना. ठीक आहे, डावीकडे वळाला. ठीक आहे, ओके, ठीक आहे. नंतर 45 अंशमधून उजवीकडे, 45 अंशमधून उजवीकडे वळतो. तर सध्या तो व्यक्ती कोणत्या दिशेकडे पाहत आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. काय नाही मित्रांनो, काही नाही, एकदम इझी आहे. फक्त डावी आणि उजवीची बेरीज करून टाका. हे डावी प्लस डावी दोघांची बेरीज करा. मी सांगितलं समान दिशा असेल तर बेरीज करा. 90 अंश प्लस 180 अंश आणि हे आहे 90 अंश, 45 आणि 40 अंश. हे होत आहे डायरेक्ट कटच करा. उजवी दोघांची बेरीज होते. 2 समान दिशा असेल तर दोघांची बेरीज होते. हे 45 अंश आणि 45 अंश होत आहे 90 अंश. कोणती? उजवी म्हणजे उजवीच. ठीक आहे, जमलं. आता एक उजवी 90 अंश, एक डावी 90 अंश कट करा. ठीक आहे, ज्याला तेच काटते मायनस होते ना. बघा, हे उजवीवाली आणि डावीवाली दोन्ही वजा होते. डावी मायनस उजवी, दोन्ही 90 अंश आहे म्हणजे दोन्ही पण कटल्या. संपला विषय. ओके, राहिलं तुमचा आन्सर डावीकडे 180 अंश. आता तो माणूस इकडे पाहत आहे. 180 अंश जाणे म्हणजे डायरेक्ट अपोजिट पाहणे होते. मग तो डावीकडे पाहावं का उजवीकडे पाहावं? ओके, आन्सर तुमचं इथं उत्तर दिशा. ठीक आहे, उत्तर दिशा झाला. नेक्स्ट टाईप नंबर 5. टाईप नंबर 5 घ्या. आता सीमा उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ठीक आहे, सीमा उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती अशी उभी होती. झालं. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशच्या कोनातून फिरली. ओके बा, मागे फिरली म्हणजे तेव्हा तोंड होईल तुमचं इथं. आता तोंड झालं इथं तुमचं. ओके, तोंड झालं इथं. मागे फिरली तेव्हा इथपर्यंत व पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशमध्ये फिरली. पुन्हा उजव्या बाजूने 90 अंशमध्ये फिरली. तुम्हाला मी सांगितलं अशा कंडिशनमध्ये जर व्यक्ती आता इथं नाही, ते तोंड इथं आहे. आता तोंड जर इथं असेल
तोंड इथं इथं असन आणि फिरली ते उजव्या बाजूने, ठीक आहे, फिरली ते उजव्या बाजूने, ओके, उजव्या बाजूने फिरली, तेव्हा तुमचं आन्सर इथपर्यंत आलं, इथपर्यंत तुम्हाला आन्सर भेटून जाईल. आता अशा कंडिशनमध्ये 90 अंश म्हणजे उजव्या बाजूने 90 अंश फिरत आहे, उजव्या बाजूने 90 अंश ती फिरत आहे. अशा कंडिशनमध्ये तुम्ही असं उलट्या होऊन इकडं उजवी का तिकडे डावी का डावी कोण इकडं उजवीकडं ते समजत नाही. त्यास अशा करा, वर चालताना नेहमी असं असन, पेजवर तुम्ही जेव्हा वर चालता तेव्हा तुम्हाला समजते हे इकडली उजवी इकडली डावी, कारण की उजवा हात इकडे म्हणजे इकडं, जिकडं उजवा हात तिकडे उजवी, डावा हात तिकडे डावी, समजतं असं, ओके. जेव्हा तुम्ही असं चालता तेव्हा पण समजते खालची डावी वरची उजवी, ओके, पेजच्या खालची डावी पेजच्या वरची उजवी, ओके. चला, तसंच इकडे चालत असताना इकडला उजवा हात इकडला डावा हात, ओके. चला, असं समजते. फक्त आणि फक्त खाली चालत असताना तुमचा कोणता हात घ्यायचा ते सांगतो. उजवा म्हटलं तर उजवा नाही, तुमचा डावा हात घ्यायचा, ठीक आहे, डावा हात, ओके. तुमचा डावा हात तुमचा हा आहे, हा डावा हात म्हणजे इकडली दिशा, तुमचा आन्सर काय पश्चिम. तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेने असेल तर पश्चिम दिशेने असेल, ओके. बघा, हे तुम्हाला समजून सांगत आहोत त्यामुळे इथे वेळ लागत आहे, नाहीतर याचे आन्सर फास्टमध्ये येते. तुमच्या गोष्टी समजायला पाहिजे, फक्त ट्रिक कशी आहे ते समजा. जेव्हा प्रॅक्टिस क्वेश्चन करू तेव्हा आपण फास्टमध्ये पण आन्सर निघते, ओके. चला, अजय व विजय या दोघांनी एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चालण्यास सुरुवात केली, ठीक आहे. पहिले दोघं जण होते इथं, कुठं होते, इथं होते. एक जण इकडे गेला, एक जण इथे गेला, ठीक आहे. आता कोणी पण घ्या, मी म्हणतो हा अजय आहे, ठीक आहे, अजय आहे आणि हा विजय आहे. विजय चालण्यास सुरुवात केली सुरुवात, ओके, केली. अजय 5 किमी गेला, ओके, 5 किमी गेला आणि विजय 7 किमी चालला, ठीक आहे. विजय थोडा जास्त चालला म्हणून तो त्याला थोडं मोठं काढव, 7 किमी विजय, ओके. त्यानंतर अजय उजवीकडे वळला आणि 7 किमी चालला, ठीक आहे. हा अजय उजवीकडे वळला आणि हा झाला 7 किमी अजय, ठीक आहे. तर विजय डावीकडे वळला आणि 7 किमी चालला. विजय असा डावीकडे अशी दिशा आहे, हा इकडे वळला, ठीक आहे, 7 किमी चालला आणि 7 किमी चालला हा विजय, किमी चालला. इथं वाक्य तुमचं संपलं. त्यानंतर आहे, तर आता ते दोघेही एकमेकांपासून किती लांब आहेत, बघा. चालताना नेहमी लोक काटकोनात चालते, हा असा गेला आणि असा गेला, ओके, हा असा गेला आणि असा गेला, ओके. चला, आता हे जसे इथं 7 आहे ना, तसेच इथून तर इथपर्यंत हे 7 किमी होऊन जाईल, ओके. पेन बदलवतो, रेड घेतो, ठीक आहे. ही काल्पनिक रेषा काढली इथपर्यंत आपण, तर ही होऊन जाईल 7 किमी. तसंच इथं पण काल्पनिक रेषा काढली तर हे जसं वर इथून तर इथपर्यंत जसं 5 किमी आहे, तसंच हे इथून तर इथपर्यंत काल्पनिक रेषा 5 किमी होऊन जाईल, ठीक आहे. 5 किमी बस झाला, संपला विषय. का? कारण की हा इथं 7 किमी आहे, हा इथं 7 किमी आहे, म्हणजे या पॉईंटपासून किंवा या पॉईंटपासून ह्या पॉईंट इथून ते इथपर्यंत हा पॉईंट 7 किमीवर आहे, इथून ते इथपर्यंत हा पॉईंट 7 किमीवर आहे. का? कारण की हे मधात 7 आहे म्हणून हे सगळं 7 होत आहे. हे इथं 7 किमी आहे, म्हणजे याचा अर्थ हे दोघं एका रेषेमध्ये आहे. हे 7 किमी अंतर आहे आणि हे 5 किमी अंतर आहे. 7 5 12 किमी टोटल होत आहे, ठीक आहे. एकूण ते 12 किमी अंतरावर एकमेकांपासून असतील, ठीक आहे. एकमेकांपासून ते एकूण 12 किमी अंतरावर असतील. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. चला, अश्विनी 6 झाला का? हो, 6 झाला. क्वेश्चन नंबर 7, टाईप 7, सॉरी क्वेश्चन नाही, टाईप नंबर 7. एक मित्रांनो, एक नवीन टाईप घेत आहोत आणि टाईपची एक हे आहे, लेवल आहे, थोडी एका पॉईंटनी अप होत आहे, एका पायरीनी चढत आहे लेवल आपली, ओके. चला, अश्विनी पूर्वेकडे 5 किमी गेली, ठीक आहे. अश्विनी पहिली इथं होती, नंतर ही पूर्वेकडे 5 किमी गेली. पूर्व दिशा म्हणजे नेहमी तुमच्या पेजच्या उजव्या हाताची दिशा, ओके. पूर्वेकडे
5 किमी गेली. ठीक आहे, पूर्वेकडे गेली इथून इथपर्यंत. ह्या दोघांचं इथून ते इथपर्यंत अंतर आहे 5 किमी. ओके. नंतर उजवीकडे वळून 3 किमी गेली. नंतर उजवीकडे वळलं असं पाहिलं आपण पेजकडे तर हे खालची दिशा 3 किमी. 3 किमी. ओके. पुन्हा उजवीकडे वळली, वळून 5 किमी चालत गेली. आता ही अशी पाहताय, अशी पाहताय, खाली पाहताय, खाली पाहताय, उजवीकडे वळली म्हणजे ते अशी नाही, ते डावीकडे वळणार आहे. ठीक आहे, किंवा तुम्ही असं जरी केलं स्वतःला तरी ते इकडली उजवीकडे दिशा येणार आहे. ठीक आहे, उजवीकडे वळून 5 किमी गेली ना. हो, 5 किमी. 5 किमी. तर ती सध्या मूळच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. ठीक आहे, हे 5 आहे, हे 5 आहे, याचा अर्थ हे इथून इथपर्यंत 3 किमी असणार आहे. 3 किमी. आधी ती मूळला इथं होती, आता किती किमी अंतरावर म्हणताय तर 3 किमी अंतरावर आहे इथून ते इथपर्यंत, कारण की 3 आहे. बघा, हे स्टार्टिंग पॉईंट आहे, तिचं हे एंडिंग पॉईंट आहे, मधामध्ये 3 किमीचा गॅप आहे का. हो गॅप जसा इथं 3 किमी आहे तसा इथं 3 किमी गॅप पडत आहे. चला, दिशा विचारताय, याच्या खालची दिशा दक्षिण. ठीक आहे, 3 किमी आणि दक्षिण दिशा. तर ती सुरुवातीच्या स्थानापासून 3 किमीवर दक्षिण दिशेला आहे. ओके. नेक्स्ट टाईप, नवीन टाईप, टाईप नंबर 8. प्रिया उत्तरेकडे 8 किमी अंतरावर चालत गेली. ठीक आहे, इथं होती प्रिया, वर गेली उत्तरेकडे 8 किमी अंतरावर चालत. उत्तर म्हणजे कोणती, वरची दिशा. व नंतर तुमच्या पेजवर, तुमच्या डोक्यासमोरची अशी पेज. ठीक आहे, जसं तुमचं पहा, तुमच्याकडं असं पेज आहे, असं तुम्ही बुकवर एक पेज ठेवता. बुक घेऊ का एखादी. ठीक आहे. ओके, बुकचं असं पेज आहे, तेव्हा वरची दिशा म्हणजे ते समोर लांबची दिशा. ठीक आहे, तुमच्या पेजच्या अशी लांबची दिशा जी की उत्तर होईल. आता असं पकडताना तुमच्या उजव्या हाताची दिशा जी की तुमची पूर्व दिशा. ठीक आहे, जमलं. चला, हे राहू दे असं. ओके, इथपर्यंत झालं. उजवीकडे वळून, ठीक आहे, इथपर्यंत आपण वाक्य झालं. प्रिया उत्तरेकडे वळली, उत्तरेकडे 8 किमी अंतर गेली. पहिली इथं होती प्रिया, इथून 8 किमी वर गेली. नंतर उजवीकडे वळून 6 किमी गेली. ठीक आहे, इथून अशी उजवीकडे वळून 6 किमी गेली. चलो, ठीक आहे, आता आहे ती इथं चालत गेली. ठीक आहे बा. नंतर मूळच्या ठिकाणापासून ती किती अंतरावर असेल. मूळच्या ठिकाणापासून म्हणजे या ठिकाणावर, ही आता हे नवीन ठिकाण आहे, ते तिथं म्हणजे किती अंतरावर असेल ते तुम्हाला विचारले. ओके, या ठिकाणापासून या ठिकाणी किती अंतरावर ती आहे हेच तुम्हाला विचारलं. 2 स्थानांमधलं अंतर विचारलं. आता अशा कंडिशनमध्ये हे 8 + 6 एकूण 14 होते ना. 14 किमी हे आन्सर नाही द्यायचं, हे असं आन्सर नाही द्यायचं. या 2 ठिकाणांमधील, हे ठिकाण आणि हे ठिकाण, 2 ठिकाणांमधील कमीत कमी अंतर इथे घ्या लागते. ठीक आहे, एक काल्पनिक रेषा काढा इथून, जे अशी होत आहे. तुम्हाला दिसत आहे हा जो एक काटकोन तयार झाला आहे सरळ, हा एक काटकोन त्रिकोण झाला आहे, ज्याचे हे एक 6 किमी आहे आणि दुसरी बाजू 8 किमी आहे. ठीक आहे, डायरेक्ट ज्यांना कोणाला त्रिकूट पाठ असेल तर हे जर 6 किमी, दुसरी 8 किमी असेल तर कर्ण हा 10 किमी होते. ओके, आणि ज्यांना कोणाला त्रिकूट नसेल पाठ तर सरळ करायचं. याला ए नाव बाजू द्या, याला बी बाजू द्या आणि याला सी बाजू द्या. तुम्हाला बी सी दोन्ही बाजू माहीत आहे. आणि हा कर्ण आहे का, कारण की 90 अंश हे इथं आहे, काटकोनात वळते. इथून वळल्यानंतर हा झाला काटकोन. काटकोनाच्या समोरची बाजू नेहमी कर्ण असतो. म्हणून या ठिकाणी कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिली बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग. ओके, कर्णाचा वर्ग तुम्हाला माहीत नाही. पहिली बाजू 8 आहे, तिचा मग 8चा वर्ग प्लस दुसरी बाजू 6 आहे, म्हणून 6चा वर्ग. 6चा वर्ग, 8चा वर्ग होते 64 प्लस 6चा वर्ग 36 होते. दोघांची बेरीज केली तर 6 × 10 0, हाचा एक 7 × 9 = 10, 100 होते. हा कोणा झाला, कर्णाचा वर्ग. कर्णाचा वर्ग. दोन्ही बाजूने वर्गमूळ करा. इकडे वर्गमूळ काढलं, इकडे वर्गमूळ काढलं. आता वर्गमूळ काढले म्हणजेच काय, तर असं हे वर्गमूळ चिन्ह आणि इथं 2 असते. ठीक आहे, वर्गमूळ काढणं म्हणजे हे 2 कट्टे. आन्सर तुमचं फक्त इथं कर्ण राहते. कर्ण बरोबर 100चं वर्गमूळ 10. ओके, मग कर्ण बरोबर 10 तुमचा आन्सर आहे. म्हणजे हे कर्ण ही बाजू आहे जी की 10 आहे. आन्सर तुम्हाला हेच काढायचं होतं. इथून ते इथपर्यंत शॉर्टेस्ट कमीत कमी अंतर काढायचं होतं जे की 10 आहे. आन्सर तुमचं काय, 10 किमी.
10 किमी. ओके, पुन्हा पॉईंट पुन्हा नोट करा, पुन्हा नोट करा, पॉईंट नोट करा, पुन्हा पॉईंट नाही हे महत्त्वाचं नोट करा. हे बघायचं मोडतो. ठीक आहे, 14 किमी तुमचा आन्सर नाही बरं. पहा सांगतो, हे 8 हे 6 आहे, हे 8 असन तर ऑब्व्हियसली पायथागोरस त्रिकोणानुसार हे 10 होते. ओके, तसंच समजा हे 3 असन हे 4 असन तर ऑब्व्हियसली पायथागोरस त्रिकोणानुसार हे 5 होते. ओके, पहा, एक बाजू 3 असन दुसरी बाजू 4 असन तर तिसरी बाजू 5 होते. एक बाजू 6 असन दुसरी बाजू 8 असन तर तिसरी बाजू 10 होते. ओके, एक बाजू 9 असन दुसरी बाजू 12 असन तिसरी बाजू 15 होते. ओके, चला, एक बाजू 30 असन दुसरी बाजू 40 असन तर तिसरी बाजू 50 होते. तसंच एक बाजू 5 असन दुसरी बाजू 12 असन तिसरी बाजू 13 होते. एक बाजू 7 असन दुसरी बाजू 24 असन तर चौथी बाजू 25 होते. एक बाजू 9 असन दुसरी बाजू 40 असन तर तिसरी बाजू 41 होते. एक बाजू 11 असन दुसरी बाजू 60 असन तर तिसरी बाजू 61 होते. ओके, हे त्रिकोण पाठ करून घ्या. आणखी एक त्रिकोण विचारते कधी कधी 8, 15 आणि 17 त्रिकोण पाठ करून घ्या. आता टाईप नंबर 9 कडे वळा. टाईप 9. ओके, पायल पूर्वेकडे 4 किमी गेली. लिहा, पायल इथं होती, पायल पहिली इथं होती. ओके, इथून पूर्वेकडे 4 किमी गेली. चला, डावीकडे वळून 3 किमी गेली. मग हो डावीकडे वळली आणि 3 किमी गेली. पुन्हा डावीकडे वळून 8 किमी गेली. पुन्हा ते आता हे डावीकडे वळणे म्हणजे काय, हे डावा हात 8 किमी. 4 किमी ते इथपर्यंत झाले, आणखी ती 4 किमी गेली, इकडं 8 किमी झाली. इथून ते इथपर्यंत एकूण अंतर आहे 8 किमी. 8 किमी गेली. ओके, चला, झालं, इथपर्यंत आपला क्वेश्चन सॉल्व्ह झाला. आता पाहून घ्या आणखी, तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला असेल. ठीक आहे, मग काय म्हणताय, सुरुवातीला ती होती बाई इथं होती, आता हा इथं आहे. बस या ठिकाणापासून हे या ठिकाणी म्हणजे हे या ठिकाणापासून हे ठिकाण म्हणजे एक किती अंतरावर आहे तेच म्हणायचं त्यांना. सुरुवातीच्या ठिकाणापासून हे एकदम एंडिंग ठिकाण कोणत्या दिशेला आहे ते विचारलं आणि किती अंतरावर आहे ते विचारलं. ठीक आहे, सुरुवातीला ती इथं होती, आता इथं आहे, तर सुरुवातीपासून म्हणजे इथून किती अंतरावर आहे ते म्हणजेच काय, तर दोघांचं शॉर्टेस्ट अंतर, कमीत कमी अंतर. ओके, आणि दिशा कोणती तर पाहून घ्यायची, नंतर पवडल्यास. ठीक आहे, पहिले शॉर्टेस्ट अंतर काढून टाकू. अशी एक कांडी काढायची मधातून, अशी एक, ठीक आहे, कांडी काढायची. ओके, दिसतंय तुम्हाला इथे काय निघत आहे तर तुम्ही म्हणसा पुन्हा झाला काटकोन त्रिकोण, हा झाला काटकोन, हा झाला कर्ण. ओके, हे इथून तर पूर्ण इथपर्यंत 8 बाजू आहे, हे इथून ते इथपर्यंत 4 बाजू आहे. जशी हे इथून ते इथपर्यंत 4 बाजू होत आहे, इथून इथपर्यंत 4 किमी होत आहे, तसंच वरची पण हे 4 किमी होईल. ओके, हे पूर्ण 8 किमी आहे, त्यापैकी हे इथून ते इथपर्यंत ही 4 किमी आहे, तर ही पण इकडं 4 किमी होऊन जाईल. ठीक आहे, ही 3 किमी आहे म्हणजे ही इकडं 3 किमी होऊन जाईल. चला, तर हे 3 किमी हे 4 किमी, ऑब्व्हियसली कर्ण इज इक्वल टू 5 किमी. ठीक आहे, आन्सर तुमचं 5 किमी. आता दिशाच पाहिजे, तर या दिशेपासून इकडली दिशा कोणती हे तुम्हाला शोधायचं आहे. त्यासाठी असं करा, असं करा. असं केल्यानंतर तुम्हाला माहिती आहे, ही वरची उत्तर दिशा, ही पूर्व दिशा, ही दक्षिण दिशा आणि ही पश्चिम दिशा तुम्हाला कळायची. अशी इथली दिशा, ठीक आहे, जी की होते उत्तर पश्चिम. ठीक आहे, उत्तर पश्चिम, त्याला तुम्ही वायव्य म्हणू शकता. ठीक आहे, वायव्य दिशा. जमलं इथपर्यंत समजलं, नसन कोणाला समजलं तर सहज करा. तुम्हाला हे स्टार्टिंग पॉईंट आहे, हा एंडिंग पॉईंट आहे. हे तुम्हाला फक्त आणि फक्त हे इकडली दिशा कोणती आहे ते पाहायचं आहे. तुमचा माणूस किंवा बाई इथं उभी आहे आणि इकडली दिशा कोणती आहे ते पाहायचं. असं करताना बस हे अशा 4 रेषा काढा. हे वर झाली उत्तर दिशा, ही झाली पूर्व दिशा, ही झाली दक्षिण, ही झाली पश्चिम. ओके, मग करेक्ट आहे हे वा नो. ठीक आहे, वा फॉर वायव्य म्हणा किंवा त्याला उत्तर आणि पूर्व म्हणा, उत्तर पूर्व दिशा. ठीक आहे, नेक्स्ट टाईप नंबर 10. टाईप नंबर 10, विकास पूर्वेकडे 15 किमी गेला. ठीक आहे, विकास पूर्वेकडे 15 किमी गेला. विकास पहिले इथं होता, इथून पूर्वेकडे
15 किमी गेला. ठीक आहे. विकास लिहितोय तुम्ही विकास. डावीकडे वळून 5 किमी गेला. असा तो डावीकडे इकडे वळण आणि तुझा तो 5 किमी जाईल. पुन्हा डावीकडे वळून 8 किमी गेला. पुन्हा डावीकडे वळून आता बघा इथून ते इथपर्यंत हे होणार आहे असं 15 किमी, तर 8 किमी थोडं आधी येणार आहे मधामध्ये कुठेतरी, हे 8 किमी येणार. ठीक आहे. 8 किमी गेला. ठीक आहे. ओके. पुन्हा डावीकडे वळून 29 किमी गेला. आता डावीकडे वळणे म्हणजे असं खाली वळणे आहे 29 किमी. तर हे इथपर्यंत 5 किमी झालं, इकडं आणखी होणार 29 किमी. इथून पहा सांगतो, हा पहिला हा असा गेला, त्यानंतर तो असा गेला. ओके. त्यानंतर असा गेला आणि त्यानंतर पुन्हा तो असा घेत आहे. ठीक आहे. आता पहा इथून ते इथपर्यंत अंतर आहे 15 किमी, इथून ते इथपर्यंत अंतर 8 किमी आणि इथून ते इथपर्यंत अंतर आहे 29 किमी. ठीक आहे. झालं. तर मूळ जागेपासून तो किती अंतरावर असेल, तर मूळ जागेपासून किती अंतरावर असेल, ही मूळ ठिकाण हे आहे. इथून हा इथं म्हणजे किती अंतरावर आहे तेच तुम्हाला इथे शोधायचं आहे. ठीक आहे. इथून तर इथं म्हणजे तो किती अंतरावर आहे ती शोधायचं आहे. 2 जागेमधलं अंतर शोधायचं आहे कमीत कमी. ठीक आहे. असं करताना काय नेमकं करायचं पाहून घ्यायचं. पहिलं पहा, हे एवढं 8 आहे म्हणजे ऑब्व्हियसली एवढं 8 असणार. ओके. हे इथून ते एवढं पूर्ण 15 आहे, इथून ते एवढं पूर्ण 15 आहे. 15तून एवढं 8 चाललं गेलं तर आणि किती, हे 7 किमी. ठीक आहे. चला पहा सांगतो, इथून ते एवढी बाजू तुमची होती 15 किमीची, त्यापैकी इथून ती एवढी तुम्ही कापून टाकली, जे की 8 किमी होतं. आता 15तून एवढी 8 किमी चालली गेली, राहीन किती, हे 7 किमी. ठीक आहे. चला तसंच इथून ते एवढी बाजू त्यांनी सांगितली 29 किमीची सांगितली, लिहिणं विसरलो. ठीक आहे. हे 29 किमी सांगितली, इथून ते एवढी 29 किमी सांगितली, हे 15 जाऊ दे. आता हे एवढी 5 आहे, याचा अर्थ हे इथून ते इथपर्यंत पण ही 5 किमी आहे. ठीक आहे. ही पूर्ण इथून तर इथपर्यंत 29 आहे. या 29 पैकी इथून तर इथपर्यंत ही 5 किमी काढून टाका. हे एवढी बाजू इथून काढून टाका. काढली तुम्ही, हो सर काढली. 29 किमीमधून 5 किमी काढले, राहिले किती, 24 किमी. 24 किमी झाले. हे 29 मोडून टाका ना, कारण हे शेवटपर्यंत आहे. तुम्हाला पाहिजे फक्त एवढं ते एवढंच पाहिजे, जो की काटकोन तुमचा तयार होणार आहे. ओके. मग हे बाजू पूर्ण कॅन्सल करा. फक्त एकच लक्षात ठेवा, हे असा बाजू झाला तुमचा काटकोन त्रिकोण, ज्याची ही बाजू आहे 7 किमी आणि ही बाजू आहे 24 किमी. ठीक आहे. चला मग इथून सुरुवात केली आपण, एंडिंग इथं आहे. दोघांच्या मधातला गॅप किती आहे ते तुम्हाला इथे शोधायचं आहे. एक बाजू 7 असेल, दुसरी 24 असेल, तर ऑब्व्हियसली तिसरी बाजू 25 आहे. ओके. चला, ज्यांना कोणाला त्रिकूट पाठ नसेल त्यांनी सरळ कर्णाचा वर्ग इज इक्वल टू पहिली बाजूचा वर्ग प्लस दुसरी बाजूचा वर्ग, म्हणजे 7चा वर्ग प्लस 24चा वर्ग करून पहा, तुमचा आन्सर निघते हे किती, 625 निघते, जे की 25चा वर्ग आहे. ठीक आहे. चला मग आन्सर तुमचं काय, तो वर्गमूळ 25. नेक्स्ट टाईप नंबर 11. ओके. टाईप नंबर 11 बघा. आता टाईप नंबर 11. अरविंद सकाळी 7 वाजता उत्तरेकडे तोंड करून उभा होता. ठीक आहे. सकाळी 7 वाजता अरविंद असा उत्तरेकडे तोंड करून उभा होता. इथं अरविंद सकाळी 7 AM 7 वाजता. ठीक आहे. तेव्हा झेंड्याची सावली त्याच्या उजव्या गालावर पडली. झेंड्याची सावली, एक मिनिट, हो ठीक आहे. चला ओके. झेंड्याची सावली उजव्या गालावर पडली. हा जो उत्तरेकडे तोंड करून होता, झेंडा कुठं असून ते सांगा पहिलं मला. का, कसं, का, कारण की सूर्याचा प्रश्न आला इथे, जेव्हा झेंड्याची सावली त्याच्या उजव्या बाजूला पडली. ओके. सावली पडते कधी, जेव्हा सूर्य असन तिथे, हजर असन. ओके. सूर्य कुठं राहते, नेहमी पूर्वकडं. नेहमी लक्षात ठेवा, सूर्य उगवतो पूर्वकडं. तुमची ही बाजू उत्तर आहे, तर ऑब्व्हियसली ही बाजू आहे पूर्व. ओके. ही बाजू आहे पूर्व, म्हणजे सूर्य तुमचा इथं होता, पूर्वेकडे होता. कसा असते सूर्य रे, हां, तुमचा सूर्य पूर्वेकडे होता. ज्यांना कोणाला सूर्य आता सूर्य होय का नाही ते नसन समजलं, तर मी लिहून घेतो सूर्य. ठीक आहे. सूर्य इथं होता. नंतर विचार म्हणता येतो, झेंड्याची सावली तुमच्या उजव्या गालावर पडली. उजवा गाल कुठं असते ते सांगा पहिलं मला. जर माणूस असा इकडं तोंड असन, माझं आता मी असं तोंड आहे, तो उजवा गाल इथं राहते. ठीक आहे. उजवा
गाल, हा डावा गाल, डावा गाल, ठीक आहे. डावा गाल, उजवा गाल तिकडं, डावा गाल इकडं. झेंड्याची सावली कोणीकडे पडते मित्रांनो? इकडं सूर्य असेल तर सावली इकडे पडते, म्हणजे उजव्या गालावर इकडं तुमच्या सावली पडली असेल तर ऑब्व्हियसली झेंडा तुमचा इथं असेल, ठीक आहे. तिरंगा तुमचा इथं असेल, ठीक आहे. चला, तर झेंडा रमेशच्या कोणत्या दिशेला होता? झेंडा रमेशच्या पूर्व दिशेला होता, पूर्व दिशेला होता, ठीक आहे. चला, जर झेंडा इथं असेल तर त्याची सावली इकडे पडणं, इकडं सूर्य आहे, सूर्य आणि मधात झेंडा आहे, झेंड्याची सावली सूर्याच्या अपोजिट पडते, पश्चिमेला पडते. सूर्याची झेंड्याची मग पश्चिम दिशा आली, उजवा गाल, उजव्या गालाची मग पूर्व दिशा होईल तुमची झेंडा. आन्सर तुमचं काय? तर पूर्व दिशा. झेंडा पूर्व दिशेला आहे अरविंदच्या. नेक्स्ट टाईप 12 नंबरचा टाईप. शीर्षासन केलेल्या अवस्थेत सचिनचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेत असेल? बघा, पहिले शीर्षासन समजून घ्या. शीर्षासन समजून घ्या. माणूस असा जर उभा असेल तर ही बाजू असते पेजवर तुमची उत्तर दिशा, उत्तर दिशा, ओके. ही असते पूर्व. तर काय म्हणते? शीर्षासन जर केलं असेल, माणूस असा असेल, याच्यामध्ये नॉर्मल कंडिशनमध्ये माणसाचं तोंड राहते वर, पेजवर राहते, आणि शीर्षासनामध्ये कसं राहते ते सांगतो. हाच माणूस असा उलट्या होते, खाली तोंड राहते आणि वर पाय, ठीक आहे. खाली मुंडकं आणि वर पाय, बस झालं. नॉर्मल कंडिशनमध्ये असा माणूस राहते, असे तुमचे हातपाय राहते, ठीक आहे. असे तुमचे हातपाय, म्हणजे बघा, ही उत्तर दिशा म्हटली आपण, उत्तर दिशा म्हटली तर ही होईल याची पूर्व दिशा, जो की उजवा हात, ही डावा हात, जे की पश्चिम दिशा, ओके. या कंडिशनमध्ये पूर्व दिशेला हात तेच राहते, फक्त मुंडकच चेंज होते. फक्त याच्यामध्ये शीर्षासनामध्ये मुंडकच चेंज होते, म्हणजे जसं पूर्व दिशा ही आहे, पूर्वला उजवा हात राहते आणि मग पश्चिमेला डावा हात राहते, ओके. आता फक्त एवढं पाहून घ्या, याच्यामध्ये नेमकं प्रश्नामध्ये म्हटलं काय ते सांगितलं. शीर्षासन केलेल्या अवस्थेमध्ये सचिन, हा माणूस सचिन आहे, माणसाचं नाव सचिन आहे, ओके. सचिनचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल, डावा हात पश्चिम दिशा दाखवता म्हणते, ठीक आहे. बघा, पश्चिम दिशा डावा हात, म्हणजे आपण जसं मांडलं तसंच तो बसून आहे, तसंच तो शीर्षासनाच्या अवस्थेत आहे, ओके, असेल. तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेला असेल? चेहरा कोणत्या दिशेला? चेहरा खाली आहे, चेहरा खालची म्हणजे दक्षिण दिशा, ठीक आहे. चला, हे झाली नॉर्मल कंडिशन. नॉर्मल कंडिशन ही झाली शीर्षासन कंडिशन, ठीक आहे. शीर्षासन कंडिशन, ओके. नॉर्मल कंडिशनमध्ये चेहरा, मुंडकं तुमचं वर असते, या कंडिशनमध्ये चेहरा तुमचा खाली असतो, ओके. चला, खाली म्हणजे दक्षिण दिशा. आन्सर तुमचं काय? तर दक्षिण दिशा. टाईप नंबर 13 बघा. बिंदू ए हा बिंदू बी पासून पश्चिमेस 5 मीटर अंतरावर आहे. बिंदू ए हा बिंदू बी पासून पश्चिमेस 5 मीटर अंतरावर आहे. पहिले पाहून घ्या, बिंदू ए आणि बिंदू बी कुठं आहे पाहून घ्या, ओके. अशा कंडिशनमध्ये तुमचं पहिलं हे विचारायचं प्रश्न काय आहे ते पाहून घ्यायचं. खालील कोणते 3 बिंदू एकाच रेषेत येतील, ठीक आहे. हा झाला तुमचा प्रश्न, हा झाला एवढा तुमचा खालचा क्वेश्चन झाला, ओके. वर डिस्क्रिप्शन आहे, डिस्क्रिप्शननुसार तुमचं आकृती काढायची. बिंदू ए हा बिंदू बी पासून पश्चिमेस 5 मीटर अंतरावर आहे. फक्त एवढं वाचा, हे आणि हे एकमेका संबंध असतो, मधातला संबंध वेगळा असतो, पश्चिमेस आहे. बिंदू बी पासून पश्चिमेस, पहिलं बिंदू बी काढा, पहिलं बी काढा. त्याच्यापासून पश्चिमेस म्हणजेच काय? इकडली बाजू पूर्व असते, इकडली बाजू पश्चिम असते. पश्चिमेस किती किमी? 5 किमी. चला, बिंदू ए हा बी पासून पश्चिमेस 5 किमी जमलं. नंतर बिंदू बी हा बिंदू सी पासून दक्षिणेस 3 किमी. आता बघा, सी पासून दक्षिणेस आला का? मी समजा इथं सी लिहितो, सीच्या खाली दक्षिणेस 3 किमी आहे, ठीक आहे. जमलं इथपर्यंत? वाचायचं कसं तुम्हाला? हे मधातलं वाक्य घ्यायचं, बी पासून पश्चिमेस ए. तसंच बिंदू बी हा सी पासून दक्षिणेस आला, खालची दिशा दक्षिण, 3 किमी, 3 मीटर आहे, किमी नाही ते मीटर आहे, ठीक आहे. मीटर आहे, किमी नाही, मीटर.
मीटर आहे. ओके, झालं. बिंदू डी हा बिंदू बी पासून 2 मीटर आहे पूर्वेस. बिंदू बी पासून पूर्वेस 2 मीटर. बिंदू बी पासून पूर्वेस 2 मीटर. ठीक आहे, थोडं कमी करतो, 2 मीटर. कोणता बिंदू आहे? डी. चला, बी पासून पूर्वेस 2 मीटर. जमलं? तर हो सर जमलं. मग काय आन्सर शेवटचं? बिंदू सी हा बिंदू ई पासून उत्तरेस 2 मीटर. कोणता बिंदू? सी. ई पासून, सी कुठं इथं? सी. ई पासून उत्तरेस 2 मीटर. उत्तरेस 2 मीटर म्हणजे हा इथं आहे. कोणापासून? ई पासून. ठीक आहे, ई पासून. ई पासून उत्तरेस 2 मीटर. ह्या दोघांचा गॅप आहे 2 मीटर. चला, तर तुम्हाला प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते 3 बिंदू एका सरळ रेषेत आहे? तर तुम्हाला इथे 2 आन्सर येते. तुमचं हे एक येते आणि हे एक. कोणतं पहिलं ऑप्शन? म्हणजे आन्सर एक, दोन्ही पण आन्सर आहे याचे. ए, बी आणि डी एका सरळ रेषेत, ए, बी आणि डी हे पण आन्सर आहे. आणि दुसरं पण एक आन्सर तयार होते, सी, ई आणि बी. सी, ई आणि बी. ठीक आहे, हे पण एक आन्सर तयार होते. दोन्ही आन्सर तुमचे योग्य आहे. ओके, तर 2 कंडिशनमध्ये तुमचे एकूण हे आहे सरळ रेषेत आणि हे पण सरळ रेषेमध्ये आन्सर आहे. ठीक आहे, आन्सर काय तुमचं? तर ए, बी, डी आणि दुसरं आन्सर सी, ई आणि बी. ओके, आपण इथे थांबून जाऊ. आपला टाईम इथे संपला आहे. लेक्चर इथे संपलेला आहे. बाकीचं उद्याच्या लेक्चरमध्ये घेऊन घेऊ. ओके, थँक्यू.